हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीएमच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. त्याचबरोबर हा आपला ओसीएमचा पहिला व्हिडिओ असणार आहे. इथून आपल्या ओसीएमच्या व्हिडिओला स्टार्ट होणार आहे, म्हणजे जे काही सिरीज असणार आहे ती स्टार्ट होणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आता चेक करा, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये पहिला चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव काय आहे? आपल्या व्यवस्थापनाची तत्वे. कोणता? प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. आणि हा चॅप्टर तुमच्या परीक्षेसाठी किती मार्क्स साठी आहे? मी अगोदर पण सांगितले 7 ते 12 मार्क्स साठी परीक्षेला विचारला जाणारा हा चॅप्टर असेल, म्हणजेच 8 मार्क्स साठी सुद्धा यातून क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, मग आता स्टार्ट करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण या चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत त्याच्याबद्दल डिस्कस करू, मग चॅप्टरला सुरुवात करू. बघा, स्टार्टिंग विथ प्रस्तावना. प्रस्तावना बघायचे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं राहते की व्यवस्थापन काय राहतं, व्यवस्थापनाची तत्वे काय असतात ते सांगतात. त्याच्यानंतर अर्थ आणि व्याख्या, व्यवस्थापनाच्या तत्वांची व्याख्या किंवा तत्वांची व्याख्या आपल्याला दिलेली आहे, ती व्याख्या बघायची आहे. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप, म्हणजेच की व्यवस्थापनाची तत्वे कशा पद्धतीने काम करतात, कुठे कुठे काम करतात ते आपल्याला स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे व्यवस्थापनाचे महत्व. आता जेवढेही व्यवस्थापनाची तत्वे आहेत त्यांचा वापर केल्यानंतर काय इम्पॉर्टन्स, महत्व दिसून येते किंवा वापर केल्यानंतर काय फायदा होतो ते आपल्याला महत्वांमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट वन आहे व्यवस्थापनाचे सिद्धांत, म्हणजेच की त्यामध्ये सांगितले आहे व्यवस्थापन करण्यासाठी, व्यवस्थापन जर व्यवसायात करायचे असेल तर काही तत्वांचा अवलंब करावा लागतो. या सिद्धांतामध्ये सांगितले ते सिद्धांत सुद्धा बघायचे. आणि त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक असेल किंवा सगळं चॅप्टर महत्वाचं आहे तसं काही नाहीये, बट जास्त फोकस आपल्याला करायचंय हेनरी फ्युएल यांच्या व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थापनाची 14 तत्वे आहेत. या सगळ्या 14 तत्वांचा स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी आहेत फ्रेडरिक टेलर यांचे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. काय बघायचे? शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे बघायचे. डन, समजलं काय काय बघायचंय? एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचंय. आता स्टार्टिंगला आपण प्रस्तावनेपासून सुरुवात करू. कशापासून? प्रस्तावनेपासून. आता प्रस्तावना बघताल काय सांगितलेलं आहे चेक करा, स्टार्टिंगलाच दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन सर्वत्र आहे. माहिती आपल्याला 11वीला तुम्ही बघितलं असाल. व्यवस्थापन हे लहानातल्या लहान, मोठ्यातल्या मोठ्या प्रत्येक संघटनेला लागू होत असते. इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलो. आणि व्यवस्थापन म्हणजे काय हे आधी लक्षात घ्या. व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापक जे व्यवसायात कार्य करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतात, पहिली व्याख्या झाली. दुसरी, व्यवस्थापक जो इतरांकडून काम करून घेण्याची जी कला आहे त्याला सुद्धा व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजेच व्यवस्थापकाला इंग्लिश मध्ये मॅनेजर असं म्हणतात. व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापक सगळ्यांकडून काम करून घेत असतो. तो ज्या पद्धतीने काम करून घेत असतो म्हणजेच त्याला ते काम करून घेण्यासाठी तत्वे मदत करतात. इथपर्यंत क्लिअर असू द्या. सर्व प्रकारच्या, पुढे चेक करा, सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटना, बिगर व्यावसायिक संघटना आणि सामाजिक आयुष्यातही व्यवस्थापनाची आवश्यकता असते म्हटलेलं आहे. आता सर्व प्रकारचे व्यवसाय संघटना म्हणजेच प्रत्येक टाईपचा बिझनेस आला. उद्योग छोटा असू दे, मोठा असू दे, मीडियम असू दे, 4 कर्मचाऱ्यांचा असू दे, 10 असू दे, किंवा त्या व्यवसायाचा टर्नओव्हर 50 कोटी असू दे, कितीही असू दे, त्या सगळ्या व्यवसायांवरती व्यवस्थापनाची तत्वे लागू होतात. कस काय? 4 कर्मचारी असतील तरी त्याच्यामध्ये मॅनेजमेंट लागतं. 50 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तरी तिथे मॅनेजमेंट लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि बिगर व्यावसायिक संघटना म्हटलेलं आहे. आता बिगर व्यावसायिक संघटना म्हणजे काय बरं? आपण त्याला एनपीओ असे म्हणतो. एनपीओ मध्ये म्हणजे ज्यांचा उद्देश नफा कमवणे नसतो त्या संस्थांना सुद्धा व्यवस्थापन आवश्यक असते. त्या संस्थांमध्ये सुद्धा व्यवस्थापन आवश्यक असते. सामाजिक आयुष्यातही व्यवस्थापनाची आवश्यकता असते म्हटलंय. आपल्या रोजच्या जीवनामध्ये डेली बेसिसवर सुद्धा आपण मॅनेजमेंट करत असतो. कसं करत असतो? आपल्याला जसं
आपला एक गोल ठरलेला असतो की आपल्याला 12वीला बोर्डला चांगले मार्क्स गेन करायचे असतात, मिळवायचे असतात. मग ते मार्क्स मिळवण्यासाठी जे परिणाम आपल्याला पाहिजे शेवटी ते परिणाम अचीव करण्यासाठी आपण व्यवस्थापन करत असतो, वेळेचं नियोजन करतो, टाइम मॅनेजमेंट करतो. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन करतो की सकाळी उठायचं, हा सब्जेक्ट वाचायचा, कॉलेजला जायचं किंवा आता दिवसभरातल्या जेवढ्या काही गोष्टी आपण ठरवतो ते असतं व्यवस्थापन. मॅनेजमेंट करून त्या पद्धतीने अभ्यास करतो आणि ते परिणाम शेवटी जे परिणाम आपलं जे उद्दिष्ट आहे, जे गोल आहे ते आपण अचीव करत असतो. ठीक आहे, व्यवस्थापन इतपत गरजेचं असतं. आता सुद्धा तुम्हाला इथून व्यवस्थापनाची गरज आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये, जर तुम्हाला 12वीला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर. नेक्स्ट वन चेक करा. यंत्रसामग्री, साहित्य, पैसा याप्रमाणेच व्यवस्थापन व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक स्रोत मानले जाते. आता काय काय म्हटले लक्षात घ्या. साहित्य म्हटलेलं आहे, यंत्रसामग्री म्हटलेलं आहे, साहित्य, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे यंत्रसामग्री आणि शेवटी आहे पैसा. आणि या साईडला लिहिते व्यवस्थापन. हा, आता एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? साहित्य आहे, यंत्रसामग्री आहे आणि पैसा आहे. बट या व्यवसायामध्ये व्यवस्थापन अजिबात नाही. सगळ्यांची एकदम फुल आहे, क्वांटिटी फुल आहे या सगळ्यांची, बट मॅनेजमेंटच नाही आहे, व्यवस्थापनच नाही आहे. मग अशा वेळेस एवढी सगळी सामग्री असून, पैसा असून त्याचा काही उपयोग होत नाही. कसा? मॅनेजमेंट नाही म्हणजेच काय? आता कर्मचारी जे असतात त्यांचं काम नेमून दिलेलं नाहीये किंवा ज्याला जे काम जमत नाही ते काम त्याला दिलं जातं. अशा वेळेस ज्या व्यक्तीला जे काम जमत नाही ते जर काम आपण त्याला दिलं तर त्या ठिकाणी वेस्टेज होतं. म्हणजे उत्पादन करतोय आपण, वस्तू सगळे वाया जाणार कारण त्याला जमतच नाही. मग वेस्टेज झाल्यामुळं, अपव्यय झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीचं, व्यवसायाचं नुकसान होत असतं. हे सगळं कशामुळे होतंय? त्या व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन नसल्यामुळे होतंय. लक्षात आलं? जर या व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन आहे, एकदम फुल चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करते, प्रत्येक तत्वांचा अवलंब या ठिकाणी, प्रत्येक तत्वांचा नाही केलं तरी मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या चालू आहे, मग अशा वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये, या साईडला प्रत्येक गोष्टीमध्ये कोऑर्डिनेशन असतं, समन्वय असतं. जर प्रत्येक गोष्टीमध्ये समन्वय असेल तर वेस्टेज होणार नाही. कसं? आधी काय सांगितले, व्यवस्थापन नसेल तर कर्मचाऱ्यांना जे काम जमत नाही ते काम दिले जातं. मग व्यवस्थापन काय असतं? व्यवस्थापन केल्याने काय होतं? तर व्यवस्थापनामध्ये जे काम ज्या कर्मचाऱ्यांना जमतं तेच काम त्या कर्मचाऱ्याला दिलं जातं. मग मला जे काम जमतं ते काम मला दिलं तर मी एकदम चांगल्या पद्धतीने मन लावून ते काम करेल का नाही? मग याचा परिणाम काय होईल? वेस्टेज अजिबात होणार नाही आणि परिणाम चांगला दिसून येईल. समजायला अतिशय सोपं आहे. म्हणजेच की या तिन्ही बरोबर व्यवस्थापन ही तेवढंच महत्वाचं असेल. हे असेल तरच या सगळ्या वस्तूंची किंमत आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे, नेक्स्ट वन चेक करा. पुढे काय सांगितलेलं आहे? संघटनेच्या इतर सर्व स्रोतांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती, काय म्हटले? सर्व स्रोतांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजेच व्यवस्थापन गरजेचं आहे. आता व्यवसाय संघटनेमध्ये खूप सारे विभाग असतात, जसं की वित्त विभाग असतं, त्याच्यानंतर उत्पादन विभाग असतं, त्याच्यानंतर रॉ मटेरियल्स म्हणजेच काय? कच्च्या मालाचं विभाग असतं. कच्चा माल आणणं, किती आलं किती गेलं हे बघण्यासाठी सेपरेट विभाग असतं. त्याच्यानंतर असतं विक्री विभाग असतं. ठीक आहे, आणि HR डिपार्टमेंट सुद्धा असतं. आता लक्षात घ्या, हे सगळे डिपार्टमेंट व्यवसाय संघटनेमध्ये आहेत. तर व्यवस्थापन या सगळ्यांमध्ये समन्वय साधण्यास मदत करत असते. एक एक स्टेज असतात.
उत्पादन विभागामध्ये वस्तू तयार झाल्यानंतरच त्याची पॅकेजिंग होते. पॅकेजिंग झाल्यानंतरच त्याला वस्तू बाजारात विकायला काढाव्या लागतात. मग या सगळ्या विभागांमध्ये कोऑर्डिनेशन हे व्यवस्थापनामुळे होत असतं. इथपर्यंत क्लिअर आहे? नेक्स्ट बघा पुढे काय सांगितलेलं आहे. त्यामुळेच व्यवस्थापनाचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे असल्याचे निदर्शनास येते. म्हणजेच की व्यवस्थापनामुळे व्यवसाय संघटनेमध्ये समन्वय सुद्धा येतो, त्यामुळे याचा महत्त्व जास्त वाढत आहे. पुढे विविध व्यवस्थापन विचारवंतांनी त्यांच्या निरीक्षणामधून व पद्धतशीर अभ्यासातून व्यवस्थापनाचे विविध सिद्धांत मांडले आहेत. आता व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन तर करतोय, मॅनेजमेंट तर करतोय, बट त्या कार्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतील, छोट्या छोट्या अडचणी म्हणा किंवा भयंकर मोठ्या समस्या म्हणा, त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे त्याला त्या ठिकाणी मदत करत असतात. जसं की सेल्स होत नाहीये, प्रॉफिट वाढत नाहीये, कर्मचाऱ्यांची पगार कशी द्यायची, प्रॉफिट वाढत नाही, कर्मचाऱ्यांची पगार कशी द्यायची, वस्तूंची विक्री होत नाही, म्हणजे ह्या सगळ्या समस्या आहेत. या समस्यांचं निवारण या तत्वांमधून व्यवस्थापकाला मिळत असतं. ठीक आहे. व्यवस्थापनाची विविध तत्वे, सिद्धांत आणि तंत्रे एकसारखे परिणाम प्राप्त करून देतात. आता काय सांगितलेलं आहे बघा, इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा आहे आपला मोठा बिझनेस. समजून घ्यायचं आपल्याला या आकृत्यांवरती किंवा चित्रांवरती जायचं नाही. हा आहे आपला मोठा बिझनेस आणि हा आहे साईडला आपला छोटा बिझनेस. तर दोघांचंही उद्दिष्ट एकच राहणार आहेत. व्यवसाय कसाही राहू दे, छोटा राहू दे, मोठा राहू दे, दोघांचेही उद्दिष्ट सेम. काय उद्दिष्ट राहतील बरं दोघांचे? सेम उद्दिष्ट म्हणजे प्रॉफिट, विक्री जास्त होणे, प्रॉफिट मस्तपैकी कमवणे, नफा मिळवणे. हा मोठा बिझनेस आहे आणि हा लहान बिझनेस आहे. ठीक आहे. दोघांचेही उद्दिष्ट एकच आहे, प्रॉफिट कमवणे. मग अशा वेळेस व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत, मोठा बिझनेस सुद्धा लागू करतो, या बिझनेस मध्ये सुद्धा लागू होतात आणि या बिझनेस मध्ये सुद्धा लागू होतात. समजायले? आता ही तत्वे लागू केल्यानंतर परिणाम आपल्याला एकच बघायला मिळतो. कोणता परिणाम? प्रॉफिट मध्ये वाढ होणे, त्यांनी नफा कमवणे, मिळवणे, हा याचा परिणाम आहे. पण काही वेळा या व्यवस्थापनाच्या तत्वांमध्ये वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदल करणं गरजेचं असतं. जसं की कोरोना आला होता. कोरोना आल्यानंतर सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले, ठप्प झाले होते. आता ज्यांचा बिझनेस आहे, त्यांच्या कपड्यांचा बिझनेस आहे, त्यांना फायदा झाला. म्हणजेच काय केलं त्यांनी? परिस्थितीनुसार व्यवसायामध्ये किंवा त्या तत्वांमध्ये त्यांनी बदल घडून आणलं. आधी ते फक्त कपडे विकत होते, आता त्याच कपड्यांचं ते मास्क तयार करून विकत आहेत. समजायले? तत्वांमध्ये बदल केले. कशामुळं? परिस्थितीमुळे त्यामध्ये बदल करावे लागले. नेक्स्ट लाईन आपल्याला तीच सांगत होती. काय सांगत होती? परंतु प्रत्येक संस्था, परिस्थिती व व्यक्तिपरित्वे त्यांच्या उपयोगात बदल होतो. कधीही लक्षात ठेवा, व्यवस्थापनाची तत्वे भलेही सर्वत्र लागू होतात, परंतु त्या तत्वांमध्ये लवचिकता असते, म्हणजेच त्यामध्ये बदल करावा लागतो. ते कशामुळे? परिस्थिती बदलले की बदल करावा. आता आवडीनिवडी फॅशन्स मध्ये वरच्यावर बदल होत आहे. नाही, आम्ही परंपरागत आमचा बिझनेस आहे, आम्ही त्याच प्रकारच्या वस्तू विकतो म्हणलं तर कोणी जुने कपडे कोणी घालत नाही. म्हणजेच की आधी सगळेजण साड्याच घाला म्हणजे कोणी घालत नाही. आता ट्रेंड बदलायले, त्याच्यानुसार व्यवसाय संघटनेमध्ये बदल करावे लागते. कसा बदल? फॅशनेबल कपड्यांचा त्यांना त्या ठिकाणी विक्री करावी लागेल, उत्पादन करावं लागेल आणि विक्री करावी लागेल. देन पुढे काय सांगितलंय? थोडक्यात व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्धारित करते. आता ध्येय निर्धारित करते म्हणजेच काय? वर्षाच्या शेवटी मला 100 किंवा 100 वस्तूंचं एका दिवसामध्ये मला 100 वस्तूंचं उत्पादन झालंच पाहिजे. एका दिवसात मला 100 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे, हे माझं ध्येय आहे. कशामुळं? व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे माझं ध्येय निर्धारित झालं. आणि एकूणच संघटना
कशा पद्धतीने काम करेल याबद्दल सुद्धा निर्णय घेते. ध्येय ठरलं दिवसाचं माझं, दिवसाला मला 100 वस्तूंचं प्रोडक्शन करायचंय, उत्पादन घ्यायचंय. मग हे प्रोडक्शन करण्यासाठी मला काय काय करावं लागेल हे सांगण्यासाठी मला तत्वे मदत करतील. म्हणजेच ऍज अ मॅनेजरला समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी तत्वे मार्गदर्शन करत असतात. कर्मचाऱ्यांना कोणतं काम दिलं पाहिजे, कशा पद्धतीने कोणत्या शिफ्ट मध्ये किती कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या शिफ्ट मध्ये किती कर्मचाऱ्यांना काम करावं लागेल हे तत्वे सांगत असतात. क्लिअर आहे? त्याच्यानंतर व्यवस्थापनाच्या समावेश उत्पादन घटक, व्यवस्थापनाचा समावेश हा उत्पादन घटक म्हणून केला जातो. जेवढंच वस्तूंचं उत्पादन सुद्धा महत्वाचं आहे, त्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी व्यवस्थापन ही तितकंच महत्वाचं आहे. यामुळे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय व नियंत्रण या व्यवसाय संघटनेच्या सर्व कार्यांमध्ये सुसंवाद साधला जातो. म्हणजेच की व्यवस्थापन असेल तर नियोजनामध्ये समन्वय, सुसंवाद म्हणजे आपण समन्वय म्हणू शकतो, नियंत्रणामध्ये समन्वय दिसून येईल, सुसंवाद साधला जातो. प्रत्येक कार्य एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जातील. आणि हे जेवढे आपण कार्य बघितलं, कोणते? नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय, निर्देशन आणि नियंत्रण, हे आहेत तुमचे व्यवस्थापनाची कार्य. यांना व्यवस्थापनाची कार्य असे सुद्धा म्हणत असतात. सगळं समजलं? अर्थ समजलं का? हे आधी लक्षात घ्या. तुम्हाला कुठलाही चॅप्टर शिकत असतेवेळी स्टार्टिंगची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या समजणं अतिशय महत्वाचं असेल, तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील. व्यवस्थापन समजलं? व्यवस्थापन म्हणजेच व्यवस्थापक जे व्यवसायात काम करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतात, किंवा इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. अशा डेफिनेशन बघलो. त्याच्यानंतर आपण बघितलं व्यवस्थापनाची तत्वे कशा पद्धतीने काम करतात व कुठे कुठे काम करतात. म्हणजेच तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये कितीही पैसा असू दे, साहित्य असू दे, त्यांचा उपयोग कधी होतो? जर तुमच्या व्यवसायामध्ये व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने होत असेल त्यावेळेसच उपयोग होतो. आता आपण बघूया अर्थ आणि व्याख्या. चेक करा काय सांगितलेलं आहे. अर्थामध्ये एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्वाचे असते. आता जसं की मी म्हटलं, तुम्हाला 12वीला बोर्डला चांगले पर्सेंटेज घ्यायचे असेल, अशा वेळेस तुम्ही काय काय जमेल मला त्या त्या तंत्रांचा उपयोग करतो. मार्क्स घ्यायचे, धडपड करत असतो, तंत्रांचा उपयोग करतो, टेक्नॉलॉजीचा वापर करतो, विविध यंत्रणा वापरत असतो. कुठून कोणता क्लास करू, या क्लास करू, ते क्लास करू, गुगलवर काही सर्च करू का, म्हणजेच काय, तंत्रांचा उपयोग करत आहोत. मग व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा असंच असतं. एखादं ध्येय जर तुम्हाला साध्य करायचं असेल, व्यवसायामध्ये तुम्हाला ध्येय साध्य करायचं असेल तर वेगवेगळ्या विविध पद्धती, तंत्र, यंत्रांचा उपयोग करावा लागेल. आता त्यातल्या काही तंत्रांना तत्वे असे म्हणतात. काही तंत्रांना वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असे म्हटल्या जातं. विविध यंत्रणा आहेत, तत्वे तंत्रांना वैश्विक मान्यता कसं काय म्हटलेलं आहे? कारण ते तत्वे जे असतात, ते तंत्र जे असतात सगळीकडे लागू होतात, म्हणून त्यांना तत्व असं म्हटलं जातं. ही तत्वे व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. म्हणजेच ऍज अ मार्गदर्शक म्हणून व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची तत्वे भाग घेत असतात. समजायले? जर व्यवस्थापकाला समजत नसेल की कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना काम दिलं पाहिजे, अशा वेळेस व्यवस्थापनाची तत्वे मदत करतात. कसं मदत करतात? तर कर्मचाऱ्यांची कामाच्या विभागणीचे तत्व आहे, पहिलं तत्व आहे. तो तत्व काय सांगतो? कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या कौशल्यानुसार काम दिलं पाहिजे. मग व्यवस्थापकाला समजत नव्हतं, त्याने कामाच्या विभागणीच्या तत्वाचा अवलंब केला, प्रत्येक कर्मचाऱ्याचे कौशल्य बघितलं आणि त्यानुसार त्यांना कामाला लावलं. अशा वेळेस त्यांचं ते ज्या पद्धतीने काम करतायत, म्हणजेच त्यांचं कौशल्य त्या गोष्टीमध्ये चांगलं काम करणार, वेस्टेज पण होणार नाही आणि शेवटी परिणाम चांगलाच दिसणार आहे. त्याच्यानंतर यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास मदत करते. कुठलीही समस्या येऊ दे, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शन करत असतात. तत्व 1,
मूलभूत सत्य आहे. मूलभूत सत्य म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही. ठीक आहे, आणि ते सगळीकडे लागू होत असतं किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. मी सांगितले तुम्हाला, व्यवसायामध्ये व्यवस्थापकाला कुठेही अडचण आली त्यावेळेस आधार म्हणून व्यवस्थापनाची तत्वे मदत करत असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. जसं की आता सांगितलं होतं, व्यवसाय कसाही असू दे, मोठा असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, छोटा असू दे, तत्वे दोघही लागू करतात. बट एकाच प्रकारचे ती तत्वे लागू केल्यानंतर एकाच प्रकारचे परिणाम देत असेल तर त्यांना म्हणतो आपण तत्वे. एकाच प्रकारचा परिणाम काय, दोघांचाही उद्देश एकच आहे आणि दोघांनाही शेवटी परिणाम हेच मिळणार आहे. कोणतं, प्रॉफिटच मिळणार आहे. समजायलंय? अतिशय सोपं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, ही तत्वे वैश्विक आहेत आणि सर्वत्र लागू पडतात. म्हणजेच एकाच राज्यामध्ये असं काही नाहीये. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक बिझनेसला, बिगर व्यावसायिक संघटना असू दे, सगळीकडे ही तत्वे लागू पडत असतात. या तत्वांच्या आधारामुळे व्यवस्थापकाला चुका आणि शिका या तत्वांचा अवलंब करावा लागत नाही असं म्हटलेलं आहे. मग आता काय आहे, व्यवस्थापक जर व्यवसाय संघटनेमध्ये तत्वांचा उपयोग करत नसेल, अशा वेळेस त्याच्याकडून चुका होणार आहेत. माणूस म्हटल्यानंतर चुका होतातच. ठीक आहे, माणूस म्हटल्यानंतर चुका होतात. जसं की आपल्या तुम्ही आता 12वीला आहात, स्टुडंट आहात, तुमच्याकडून पण बऱ्याच चुका होतात. अशा वेळेस मॅनेजर म्हणजेच तुमचे शिक्षक तुम्हाला योग्य दिशा दाखवणे गरजेचे असते. त्यासाठी त्या शिक्षकांना सुद्धा काही तत्वांचा अवलंब करावा लागतो. इथे तेच सांगितलंय, चुका सगळ्यांकडून होतात. मग अशा वेळेस व्यवस्थापनाची तत्वे काय करतात, त्या चुकांचा जो काही रेशो आहे तो कमी करण्याचं काम करत असतात. तुमच्याकडून 100 चुका होत असेल, ज्यावेळेस तुम्ही तत्वांचा उपयोग व्यवसाय संघटनेमध्ये करत नसाल, पण ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय संघटनेमध्ये तत्वांचा उपयोग करत असाल, अशा वेळेस तुमच्याकडून जो काही चुका होतात त्यांचा जो काही रेशो आहे ते कमी कमी होत जाते. म्हणजे चुका होत नाहीत. समजायले? देखो आगे क्या बोला है. उदाहरणार्थ, क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूंमध्ये त्यांचे कौशल्य आणि क्षमतानुसार केले जाते. आता इथं काय म्हटले नीट समजून घ्या. एखाद्या प्लेयरला बॅटिंग चांगली जमत असेल, फलंदाजी चांगली जमत असेल, तर त्या प्लेयरला आपण बॅटिंगच देतो. ठीक आहे, आणि ज्या प्लेयरला बॉलिंग चांगली जमत असेल त्या प्लेयरला आपण बॉलिंग करायला देतो. जर आपण ज्या प्लेयरला बॅटिंग चांगली जमते त्याला बॉलिंग कर म्हटलो आणि ज्याला बॉलिंग चांगली जमते त्याला बॅटिंग कर म्हणलो, अशा वेळेस काय होईल, आपण त्या ठिकाणी मॅच हरू. मग ज्या व्यक्तीला जे काम चांगल्या पद्धतीने जमते तेच काम आपण त्याला द्यायला पाहिजे. तेच काम आपण त्याला दिलं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला बघायला मिळतो. मॅच आपण जिंकू शकतो. समजायले? व्यवसाय संघटनेमध्ये पण असंच असतं. कसं, ज्या कर्मचाऱ्याला, ज्या एम्प्लॉईला ज्या पद्धतीने त्याच्या कौशल्यानुसार जर त्याला काम दिलं, त्याच्या आवडीनुसार जर काम त्याला दिलं, तर तो काम मन लावून करतो आणि त्याचा परिणाम आपल्याला शेवटी बघायला मिळतो. कसा, प्रॉफिटच्या स्वरूपात बघायला मिळतो. हे आहे तुमचं कामाच्या विभागणीचं तत्व. कोणतं? कामाचे विभाजन किंवा कामाच्या विभागणीचे तत्व, जे व्यवस्थापनाच्या तत्वांपैकी एक आहे आणि आपलं पहिलंच तत्व आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थापनाच्या तत्वांची प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या चांगल्या पद्धतीने समजली असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला व्याख्या तत्वांची लक्षात ठेवायची आहे. ती व्याख्या कोणती लक्षात ठेवणार, तर मी ऑरेंज कलर मध्ये हायलाइट करते, तेवढीच व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लक्ष द्या इथे. ही व्याख्या तुम्ही तत्वे ऍज अ तत्वे म्हणून लक्षात ठेवताल. जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. ही डेफिनेशन तत्वांची तुम्हाला पाठ करायची आहे, हे विसरायचं नाही. पाठ करायची आहे म्हणजे करायचीच आहे. तुम्हाला 8 मार्क्स साठी आलं तर एक डेफिनेशन लिहावी लागतं, म्हणून तुम्ही फक्त तात्पुरतं ही व्याख्या पाठ करून ठेवायची आहे. चलो,
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि त्याच बरोबर लक्ष द्या, आपली बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेली आहे. या बॅच मध्ये आम्ही 5 सब्जेक्ट घेत आहोत. कोणते कोणते? अर्थशास्त्र, ओसी, अकाउंट्स, इंग्लिश आणि एसपी अशा 5 विषयांची तयारी तुमची एकाच क्लासमध्ये होणार आहे. सो लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करायचा आहे, कारण पहिल्या 100 स्टुडंटला डिस्काउंट मिळत आहे. जर या बॅच संबंधित काही डाऊट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबर वरती सुद्धा कॉल करू शकता. त्याचबरोबर मी नंबर सुद्धा सांगते. नंबर आहे 9175556699. आणि जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर प्ले स्टोअर वरती DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. आणि बाकीचे डिटेल्स असतील तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला माहिती होऊन जातील. नंबर मी सांगितले तरी मी तुम्हाला नंबर एकदा शो करते किंवा मी लिहूनच देते आणि तेच नंबर तुम्हाला या नंबरला कॉल करायचा आहे. जे काही चौकशी असेल या नंबरला तुम्ही करू शकता, करायची असेल तर. नंबर आहे 917555 आणि 6699. डन. हा नंबर आहे, तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.